हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत. तर जसं की आपल्याला माहिती आहे की आज आपली एम एस सेट 2024चा एक्झाम झालेला आहे. तर पेपर वनचा एनालिसिस तर मी मगाशी देऊन दिला होता. आता मी पेपर टू कॉमर्सचा एनालिसिस जे आहे हे तुमच्याकरता आणलेला आहे. सो बेसिकली जी आहे आपल्या क्वेश्चन पेपर हा सेट ए आहे. याच्या आधारावर मी तुम्हाला आन्सर जे आहे ते सांगणार आहे. हा व्हिडिओ थोडा फास्ट राहील. त्याच्यात मी तुम्हाला आन्सर की जी आहे ती फक्त सांगणार आहे. याचा सविस्तार विश्लेषण व्हिडिओ जे आहे तो उद्या वगैरे आपल्याला मिळेल. ठीक आहे. सो बेसिकली क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिन्सिपल ऑफ WTO. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, डिस्क्रिमिनेशन. नंतर डिसिक्लिब्रियम इन द balance of payment is caused by which economic factor. So this is secular disequilibrium. त्याच्यानंतर थर्ड आहे, आयडेंटिफाय द फॅक्टर डझंट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अट्रॅक्टिंग द FDI. सो ऑप्शन डी, लँग्वेज. त्याच्यानंतर फोर्थ जे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जॉईंट व्हेंचर. सो ऑप्शन बी, पॉसिबल ओनली विथ लिगली इनकॉर्पोरेटेड एंटिटीज. मग याच्यानंतर आहे, हु प्रपोज द थ्योरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. सो दिस इज डेव्हिड रिकार्डो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द लेवल ऑफ रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन. ऑप्शन नंबर डी, नॅशनल युनियन इज द राईट आन्सर. याच्यानंतर मित्रांनो आपलं 1 मिनिटाचं 7, 8, 9 जे आहे ते याच्यात आहे. हाँ, क्वेश्चन नंबर 7 जे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द गोल ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, टू अक्वायर द बेनिफिट्स अँड टॅक्स कन्सेशन फ्रॉम द गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर 8 बघूया, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मोड ऑफ एंट्री इन इंटरनॅशनल बिझनेस. सो पर्सनलाइज सेल्स कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे याचं राईट आन्सर आहे. मग 9th बघूया, विच ऑफ द फॉलोइंग इज एंट्री स्ट्रॅटेजी अडॉप्टेड बाय द McDonald's in international market. So this is option number C, franchising. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक महत्वाची सूचना आहे की MS सेट 2025 करता आपला कंप्लीट कोर्स ऑन कॉमर्स जो आहे याची न्यू बॅच 15 एप्रिल 2024 पासून स्टार्ट होणार आहे. हा जर कोर्स आपण घेता तर आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील. नंतर कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला दिल्या जातील. नंतर मॉक टेस्ट आपल्याला उपलब्ध राहतील. PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह मिळतील. आणि कंप्लीट पेपर 1 जो आहे तो पेपर 2 बरोबर फ्री दिला जाणार आहे. सो फीस इज 12,000, पण 20% डिस्काउंट करून मात्र 10,000 तुम्हाला फीस कोर्स अवेलेबल होऊन जाईल. सो जॉईन करायला खाली दिलेल्या 2 नंबरला आपण व्हॉट्सअपने संपर्क करा आणि जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करून घ्या. याच्या आधार कारण आता रिझल्ट जे आहे ते जवळजवळ आपल्याला 70 ते 90 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मिळणार आहे. चला परत आपल्या क्वेश्चन्स कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 10, which of the following is the type of FDI included creation of new assets and production facilities by the host country. So this is option number D, greenfield investment. नंतर 11 पाहू, which of the following is the example of representative personal amount. So प्रीपेड सॅलरी अकाउंट जे आहे हे याचा राईट आन्सर आहे. नंतर 12th एक्स आणि वाय पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे. सो ऑप्शन नंबर सी, वाय ओनली इज द राईट आन्सर. त्याच्यानंतर 13 बघूया, अ वे ऑफ a company keep its shareholder happy. So corporate accounting चा क्वेश्चन आहे. कॉर्पोरेट अकाउंटिंग, इश्यू ऑफ बोनस शेअर इज द राईट आन्सर. नंतर 14 बघूया, प्री इक्विजिशन प्रॉफिट सबसिडरी कंपनी कन्सिडर्ड ॲज. सो ऑप्शन नंबर सी, कॅपिटल प्रॉफिट इज द राईट आन्सर. नंतर इथे तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगचा क्वेश्चन आला. द व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स इज 70%. द बी रेशियो पॉइंट ऑकर्स ॲट 80% कॅपॅसिटी इन द 100% कॅपॅसिटी सेल्स. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 25 लाख. नंतर 16 पाहू, व्हॉट इज द इंडेक्स ऑफ कन्झर्वेटिझम. सो ऑप्शन नंबर डी, प्रोप्रायटरी रेशियो इज द राईट आन्सर. नंतर द ऑडिट दॅट कंपल्सरी फॉर द लॉ ऑफ इज टर्म्ड ॲज. ऑप्शन नंबर ए, स्टॅट्युटरी ऑडिट. त्याच्यानंतर AS15 जे आहे हा कशाबरोबर डील करतो, एम्प्लॉय बेनिफिट बरोबर. ठीक आहे. नंतर जे आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट एम्स ॲट इम्प्रूव्हिंग जनरल मॅनेजमेंट. नंतर 20 बघूया, विच रिप्लेसमेंट कॉस्ट अप्रोच फॉर व्हॅल्युइंग द ह्युमन रिसोर्स वॉज डेव्हलप्ड बाय. सो रेन्सिस लिकर्ट याचं राईट आन्सर आहे. नंतर 21 बघूया, बिझनेस इकॉनॉमिक्स इज अ मायक्रो इकॉनॉमिक्स इन कॅरेक्टर. दिस इज सो बिकॉज. कारण याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. 12th बघूया, मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस फर्म इज अंडरटेक प्रॉफिट मेकिंग प्रोसेसेस.
ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट गो 23 क्रॉस क्रॉस प्राइस इलास्टिसिटीचा क्वेश्चन आहे, याच्यात आहे ऑप्शन नंबर ए सबस्टिट्यूट गुड्स. नंतर 24 बघूया, कंझ्युमर कंझ्युमिंग टू गुड्स विल बी इन इक्विलिब्रियम व्हेन द मार्जिनल युटिलिटीज आर ऑफ बोथ गुड्स आर इक्वल. ऑप्शन नंबर सी इज द राइट आंसर. 25 पाहूया, इन द if a change in the all inputs is based on the proportional change in the input is termed as constant returns to scale. So ठीक है, so this is constant return to scale याचा आंसर आहे. 26 बघूया, marginal product of the labor ऑप्शन नंबर ए cost of employing labor for producing one more unit of output. ठीक आहे. नंतर नेक्स्ट 27 पाहू, मॅच द फॉलोइंग होता, तो मॅच द फॉलोइंगचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 4 3 2 1. इथे तुम्हाला फॉर्म्युले मॅच करायचे होते, तर ऑप्शन नंबर सी याचा राईट आन्सर आहे. 28 बघूया, अंडर विच कॉम्पिटिशन फॉर्म एक्साइज सम कंट्रोल ओव्हर द प्राइस. त्याच्यात परफेक्ट कॉम्पिटिशन जे आहे हे याचा राईट आन्सर आहे का. सम कंट्रोल जे असतं ते परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये असतं. नंतर प्युअर ओलिगोपोली मध्ये काय असतं, जे कॉम्पिटिशन कोणामध्ये असतं, फ्यू फर्म्स प्रोड्युसिंग आयडेंटिकल प्रोडक्ट. नंतर 30 याच्यात दिलं आहे, एफिशियन्सी अचीव करायची असेल रिसोर्सेस वापरून, जो प्राइसिंग पॉलिसी कोणती वापरल्या जाईल, टॅरिफ प्राइसिंग. रेग्युलेशन करता आहे, सो पब्लिक रेग्युलेटिंग पब्लिक अथॉरिटी युटिलिटी कंपनीज करता टॅरिफ प्राइसिंग जे आहे हे याचा राईट आन्सर आहे. नंतर 31 द कॉस्ट ऑफ रिटेन अर्निंग्स टू शेअर होल्डर्स बेसिकली अ डिव्हिडंड दॅट सोल्ड अँड पेड टू द शेअर होल्डर्स. त्याच्यानंतर 32 मध्ये आहे टॅक्स बेनिफिटचा क्वेश्चन आहे, सो दिस इज कॉस्ट ऑफ डेट ऑप्शन नंबर डी. नंतर 33 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ ऑप्टिमल कॅपिटल स्ट्रक्चर. सो ऑप्शन ए अ कंपनी शुड मेक मॅक्सिमम यूज ऑफ लिव्हरेज ऍट अ मिनिमम कॉस्ट. सो हे तर आहे, डुबून जाईल ना मॅक्सिमम करेल तर. सो ऑप्शन नंबर ए विल बी द राईट आन्सर. नंतर ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला विचारला होता, इनिशियल इन्व्हेस्टमेंट प्लस सॅल्वेज व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर 85 बघूया, वेन द करंट लायबिलिटीज एक्सीड द करंट असेट्स. सो हे बेसिकली निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॉन डायव्हर्सिफायबल रिस्क. तर नॉट नॉनचा क्वेश्चन तुम्हाला डायव्हर्सिफायबल रिस्क कोणती आहे हे विचारलं होतं, तर दिस इज ऑपरेटिंग रिस्क. त्याच्यानंतर जे आहे 37 विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर of foreign exchange market. So option number D it is the right answer for this. Nantar which of the following is not a technique of hedging. So याचं जे right answer आहे, spot is not the technique of hedging. त्याच्यानंतर Indian companies raise finance from the American investors. तर हे याच्यात अमेरिकन ड्रॉइंग राईट्स रिसिप्ट जे आहे, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट याचा राईट आन्सर आहे. नंतर 60 मध्ये आहे द करंट बॅलन्स इंटरेस्ट ऑफ अमेरिका अँड इंडिया. सो हे न्यूमरिकल आला होता, त्याचं 62.10% राईट आन्सर आहे. नंतर वेन द ऑब्झर्वेशन्स इन द डेटा सेट आर 0, सो जॉमेट्रिक मीन 0. ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. नंतर स्क्यूनेस जे आहे, कार्ल पियर्सनचा कोफिशियंट, त्याची रेंज आहे -3 to +3. ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. नंतर रिग्रेशन अनालिसिस इज यूज टू स्टडी द कॉजल रिलेशनशिप बिटवीन द टू और मोर व्हेरिएबल. ऑप्शन नंबर डी विल बी द राईट आन्सर. 44 मध्ये आहे बॉक्स कंटेन्स 8 व्हाईट अँड 3 रेड बॉल्स. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 28/55. त्याच्यानंतर इन द कंटेक्स्ट ऑफ टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस, तर कोणत्या हायपोथेसिसला टेस्ट केलं जातं, नल हायपोथेसिस. ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. त्याच्यानंतर 28 जे आहे कोफिशियंट ऑफ कोरिलेशन varies between +-1. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. नंतर 47 आहे विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स डज usually affect the width of the confidential interval. So this is confidence desired. ठीक है. मग 48 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नेसेसरी नॉट सफिशियंट कंडिशन ऑफ द टेस्ट ऑफ गुडनेस ऑफ मेजर. सो दॅट इज टेस्ट ऑफ व्हॅलिडिटी. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. 49 मध्ये आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. सो ऑप्शन नंबर सी 1 - अल्फा इज कॉल्ड पॉवर ऑफ 10. ठीक आहे. सो मग त्याच्यानंतर जे आहे which of the following samples is not probability sample design. so हे तर विचारणारच आहे. ऑप्शन नंबर ए कोटा सॅम्पल, यांचा फेवरेट क्वेश्चन.
सो बेसिक 51 बघूया. HRM BM HRM चे क्वेश्चन. स्पेसिफिक रिक्वायरमेंट कोणचं आहे फॉर बिईंग अ सक्सेसफुल ह्युमन रिसोर्स मॅनेजर? सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, अंडरस्टँडिंग. नाही, सॉरी सॉरी सॉरी, हे राईट लागलेलं आहे. फंडामेंटल अंडरस्टँडिंग ऑफ. अच्छा, नॉट नेसेसरी आहे, बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए विल बी द राईट आन्सर, अंडरस्टँडिंग ऑफ द लीगल रिक्वायरमेंट. सॉरी. नंतर त्याच्यात विचारलं की ऑर्गनायझेशन जे आहे ते डाऊनसाइज करत आहे, नंबर ऑफ एम्प्लॉईजला जे आहे पर्टिक्युलर हायरार्की लेवलवर कमी करत आहे, तर याला म्हणतात रिट्रेंचमेंट. ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. नंतर नॅशनल लेवल hotel chain established the plan to that describes that how will managers promoted throughout the organization over time. It is called as exclusive succession. ठीक है, ऑप्शन नंबर डी इज द राइट आंसर. तर 54 करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लाइकली अ फॅक्टर डिटरमाइनिंग अन ऑर्गनायझेशन्स compensation strategy? So option number C, location of the organization is the right answer. Nantar, which of the following factors can enhance the effectiveness of collective bargaining? Option number D, strong unions and effective leadership is the right answer. Nantar 56 baguya, which of the following theories states that people are motivated by existence need, relatedness, growth needs? अरे LFR-ERG theory. Option number C is the right answer. त्याच्यानंतर 57, which of the following statement describes the business ethics? So याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, business ethics is applied ethics that studies moral and standards and shows the हे वाला ऑप्शन नंबर डी याचा आन्सर आहे. नंतर 58 बघूया. which of the following techniques used for determining the relative worth of the job? So this is option number C, job evaluation. 59 पाहूया. which of the following is not a type of organizational development? So option number D, case study is the right answer. नंतर 60 जे आहे थ्योरी झेड कोणत्या स्टाईलवर बेस्ड आहे? तर जॅपनीज मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसवर हे बेस्ड आहे. नंतर 61 मध्ये मॅचिंग करायचं होतं, तर या मॅचिंगचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 3214. ठीक आहे. त्याच्यानंतर 62 जे आहे 62 मध्ये तुम्हाला फॉरेन बँक जे आहे डेफिनेशन ऑफ फॉरेन बँक विचारलं आहे, ते इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. नंतर 93 जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा क्वेश्चन आहे, लिक्विडिटी आणि इंटरेस्ट रेट, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, डिस्टॉर्टेड बँक पॉलिसी. नंतर which of the following can be regarded as reinsurance? So option number B याचा right answer आहे. A Limited has undertaken risk with same risk is later undertaken by B Limited from A Limited. ठीक आहे. त्याच्यानंतर 65 जे आहे 65 मध्ये मनी मार्केट, there are funds traded up to period ranging between 3 महिने ते 1 वर्षाच्या ह्याच्यात. सो दिस इज लिक्विड मनी. त्याच्यानंतर जे आहे बेसिकली अनसिक्युअर्ड शॉर्ट टर्म प्रॉमिसरी नोट ॲट डिस्काउंट बाय क्रेडिट वर्दी corporates, primarily dealers and all Indian financial institution is option number B, commercial paper. नंतर 67 पाहूया. which act among the below group specific banking function? Specific banking function मध्ये negotiable instrument act 1981 sorry 1881 is the right answer. त्याच्यानंतर 68 पाहूया. which of the following is not a challenge faced by the business correspondence model is? Option number C, low telecommunication access. नंतर which of the following is not the type of digital marketing sorry banking? So central banking system जे आहे याचा राईट आन्सर आहे. नंतर 70 बघूया. इज ऑफ the cause of loss direct and insured one in order to claim for compensation, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, प्रिन्सिपल ऑफ इंडेमिटी. त्याच्यानंतर जे आहे 71, विच ऑफ द फॉलोइंग इज कंट्रोलेबल व्हेरिएबल ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, प्राइस. त्याच्यानंतर 72 आहे ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड प्रोडक्ट कॉन्स्टिट्यूट अ. सो ऑप्शन नंबर बी डी, प्रोडक्ट लाइन इज द राइट आंसर.
त्याच्यानंतर 71 बघूया. व्हॉट आर द 2 ways ऑफ इन्क्रीजिंग लाईन अँड लेंथ इन प्रोडक्ट मॅनेजमेंट? सो ऑप्शन नंबर सी, लाईन स्ट्रेचिंग अँड लाईन फिलिंग. त्याच्यानंतर 74 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल्स डिस्कस कंझ्युमर बाईंग बिहेवियरच्या मॉडेल्स मधनं क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, द इकॉनॉमिक मॉडेल. 75 पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द कंझ्युमर रेफरन्स ग्रुप? सो दिस इज ऑप्शन नंबर डी, इंटिमेट ग्रुप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट पाहूया. द हॅबिट ऑफ पीपल टू अनालाइज द इन्फॉर्मेशन completely and interpreting it is called as selective distortion. जे कामाचं आहे तेवढंच ठेवतात, बाकीचं सोडून देतात. नंतर 77 जे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्राइसिंग मेथड? सो लिव्हरेज प्राइसिंग इज द राईट आन्सर. नंतर 78 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिक फीचर ऑफ सर्व्हिसेस? सो ड्युरेबिलिटी. नंतर 79, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेट्रिक यूज फॉर ensuring customer value? So this is customer lifetime value, option number D. Nantar 81, which of the following refers to situation where a company or brand seeks a ride on publicity value of the major event without sponsoring event? So option number C, ambush marketing याचा राईट आन्सर आहे. नंतर 81, which among the below is essential for valid contract of agency? सो याचा आन्सर आहे ऑप्शन सी, कन्सिडरेशन वाला ऑप्शन. नंतर 82 जर बघता तर क्वालिटी और फिटनेस ऑफ गुड्स फॉर एनी पर्टिक्युलर पर्पज हैज नो इम्प्लाइड वॉरंटी? ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. नंतर 83 जर बघता, द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऑफ गुड्स इज टू टेक प्लेस. सो याच्यात राईट आन्सर आहे कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. नंतर 84 जे आहे, नॉन ऍक्सेप्टन्स ऑफ व्हॅलिड मोड ऑफ डिसऑनर फॉर? सो याचा आन्सर आहे ऑप्शन सी, बिल ऑफ एक्सचेंज. नंतर विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ कंटेंट ऑफ मेमोरेंडम ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी? सो ऑप्शन नंबर डी, प्रिलिमिनरी कॉज इज द राईट आन्सर. त्याच्यानंतर 86 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ हॉरिझॉन्टल अग्रीमेंट? ऑप्शन नंबर ए, कार्टेल. नंतर 87 बघूया. द advantages of which forms of business organization is incorporated in LLP Act 2008? So option number D, partnership firm, private limited corporation and public limited corporation. त्याच्यानंतर 86 पाहू. which section of IT Act 2002 deals with hacking computer system and its penalties? So this is section number 66. त्याच्यानंतर जे आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, नॉट अबाउट सिकिंग. सो याचं कोणतं सेक्शन होतं? सेक्शन नंबर A3 इज द राईट आन्सर. त्याच्यानंतर 90 मध्ये आहे, आर्टिस्टिक वर्क अँड म्युझिकल वर्क फिल्म हे कशामुळे प्रोटेक्टेड राहू शकतं? IPR. सो ऑप्शन नंबर सी, कॉपीराइट इज द राईट आन्सर. नंतर 91 पाहूया. सेक्शन 288A of the Income Tax Act, taxable income shall be rounded up of the interest multiple of dash. So this is 10. नंतर 92 बघूया. Income tax is collected at all types of income except, इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, ऍग्रिकल्चर इन्कम. नंतर 93, ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी इज ऑफ इन्कम इज नॉट एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स? ऑप्शन सी, इन्कम फ्रॉम लेट आउट ऑफ होम हाऊस प्रॉपर्टी. नंतर नेक्स्ट याच्यात आहे 94, ऍज पर इन्कम टॅक्स रेफरिंग ओल्ड रिजाईम ऑफ टॅक्सेशन, द स्पेशल अलॉटमेंट इज ग्रँटेड to the members of the armed forces in the nature. So या Iceland duty वाल्याचं जे आहे, that is option number B, 3000 per month is the right answer. नंतर 95, tax is deducted as source under section 194B and 194B on the payment in respect of billing. So this is option number D, 30%. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे 96, ऍज पर प्रोव्हिजन ऑफ 80U ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट
यावाल्या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 75,000. नंतर 97, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन हार्बर रूल्स जे आहे याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी ब्युटी केअर सर्व्हिसेस. त्याच्यानंतर 98 जे आहे ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट if a domestic company has excised the option of section dash तर याचा जे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 1115 बी डबल ए. त्याच्यानंतर 99 जे आहे रिड्युसिंग द निगेटिव्ह द टॅक्स सॉरी reducing or negating the tax liability is legally permissible ways and had a sanction is called as tax avoidance. ठीक आहे, त्याच्यानं ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. नंतर लास्ट क्वेश्चन, ऍज पर इन्कम टॅक्स प्रोव्हिजन ऑफ डॅश इज अप्लिकेबल फॉर डबल टॅक्सेशन रिलीफ इन द केस ऑफ स्पेसिफाईड असोसिएशन. सो ऑप्शन नंबर सी जे आहे सेक्शन 90A इज द राईट आन्सर. ठीक आहे. सो दिस आहे, थोडं फास्ट सांगितलं आहे मी, पण याचा डिटेल व्हिडिओ ही आपल्याला लवकरच मिळेल. सो माझ्या हिशोबाने तर क्वेश्चन पेपर जो आहे तुमचा कॉमर्सचा इझी कम मॉडरेट होता आणि सर्वांनी व्यवस्थित सोडवला असेल, फुल फोकस राहून सोडवला असेल आणि चांगले मार्कही आपल्याला याच्यात मिळतील अशी मी आशा करतो. दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. थँक्यू. बाय.